हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसे बॉटलचं कवर तयार करणार आहोत। बघा, एक वेस्ट जे कपडा घेतलेला आहे हा आहे ना, थोडासा ताणता कपडा होता, त्याच्यामुळे याची थोडी शिलाई ना असं वाकडं तिकडं हा पीस दिसत आहे। तर बघा, मी याचं पूर्ण जे माप आहे हे 13.5 गुणिले 15.5 इंचाचं असं हे मी माप घेतलेलं आहे। याच्यात ना अशा 2 बॉटल बसतील, म्हणजे माझी छोटी बॉटल आणि मोठी बॉटल असे हे बसणार आहे। तर असं मी ते माप घेतलेलं होतं। तर वरतून आपल्याला 3.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। तर बघा, आणि याच्यामध्ये मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे। फॉर्म शीटने काय होतं की पाणी थंड राहतं आणि जास्त टाईम टिकतं। तर आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही जे आहेरू साड्या असतात, जे नवीन साड्या घेतात बघा, त्या साड्यामध्ये फॉर्म शीट येतं, ते फॉर्म शीटचा तुम्ही वापर करू शकतात। नंतर मी हे 3.5 इंचाचं कटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक चेन जोडायची आहे। तर बघा, मी चेन थोडी छोटीच घेतली आणि बाजूला हा पट्टा तयार करून घेतलेला आहे। तर पट्टा हा 3.5 इंचाचा आहे, याच्यापेक्षा थोडा आपण कट बी करू शकतो। तर बघा, जोडताना आपल्याला याचं दोघांचाही मध्य घ्यायचं आहे, म्हणजे चेनीचा मध्य घ्यायचा आहे। तर या ठिकाणी असं मध्य आलेलं आहे आणि या ठिकाणी असं उलटं ठेवून याला इथे आधी शिलाई मारायची आहे, नंतर पलटी करून टॉप टिच द्यायचं आहे। तर बघा, मी आधी टॉप टिच बी देऊन टाकलं। त्याच्यानंतर हा दुसरा जो भाग होता आपला, तो बी व्यवस्थितपणे या ठिकाणी असं ठेवायचं आहे, शिलाई मारायची आहे आणि नंतरून पलटून त्याला टॉप टिच करायचं आहे। फिनिशिंग छान दिसते मग टॉप टिचने। तर बघा, आपलं टॉप टिच बी झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। तर हा पीस आपला रेडी झालेला आहे। तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर खाली जी बाजू आहे त्या ठिकाणी 3.5 इंचाची आपल्याला मार्किंग करत चालायचं आहे। तर बघा, हा 3.5 इंचाची आपली मार्किंग झाली। आता ही मार्किंग आणि ही मार्किंगला आपण सरळ रेष मारून घेऊया चैनीपर्यंत। तर बघा, या ठिकाणी चैनीपर्यंत आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कोणत्याही रंगाची तुम्ही पट्टी तयार करू शकतात। तर बघा, माझ्याकडे ब्लाऊज पीस होता काळ्या रंगाचा, तर त्याची मी ही पट्टी तयार करून घेतलेली होती। पट्टी भरपूर मोठी झालेली होती, आपल्याला एवढी पट्टीची गरज नाही पडणार, कारण की आपण आपल्या हातात बसेल एवढंच आपण तयार करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी असं जी चेन आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून इथे शिलाई मारायची आहे। तर बघा, असं ठेवून शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे मी ते कट करून टाकीन। तर बघा, असं ठेवून आपली जी चेन आहे त्याच तिथपर्यंतच आपल्याला शिलाई मारायची आहे, वरती नाही जायचं, चेनीपर्यंत शिलाई मारायची आहे आणि सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे चौकोनी जो बॉक्स आहे त्या ठिकाणी। तर याची मी पूर्ण जी पट्टी आपली बनली होती ती 42 इंच बनलेली होती आणि ही जी पट्टी आहे ती फक्त आपल्याला अशी सरळ व्यवस्थित ही जी चेन दिसते या ठिकाणी ठेवून याच ठिकाणीच आपल्याला शिलाई मारायची आहे। पूर्ण याला अशी पक्की शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही वाटलं तर डबल टिबल शिलाई मारू शकतात। तर बघा, आपली इथे शिलाई मारून झालेली आहे आणि शिलाई मारल्यानंतर बघा हा भाग आपला तयार होतो। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे फक्त अशी पलटी मारायची आहे आणि इथे सरळपैकी शिलाई मारून घ्यायची आहे। वाटलंच तुम्ही हे जे बंद आहे ते वरती करू शकतात आणि असं व्यवस्थितपणे ठेवून फक्त आपल्याला या ठिकाणी डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की पाण्याची बॉटल आपण भरल्यानंतर ती जड होते, ती निष्ठू नये तुटू नये म्हणून आपण त्याला डबल टिबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, मी असे 2 वर्तुळ कट केलेले आहे, बॉटल ठेवून थोडंसं एक्स्ट्रा अर्धा इंचाचं माप घेऊन असे 2 वर्तुळ मी तयार केलेले आहे। हे 2 वर्तुळ आपल्याला जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे असे ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि दुसरा भाग मी त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे। तर बघा, मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे हँडल आपण मध्ये ढकलून देऊया। त्याच्यानंतर हा उलटा भाग आहे तो असा व्यवस्थितपणे पकडायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर बघा, मी पिनअप करून घेतलेलं आहे। पिनअपने काय होतं, फिनिशिंग छान येते, काही चुका होत नाही। तर बघा, इथे भरपूर आपण अशी व्यवस्थितपणे शिलाई करून झालेली आहे। आता मी त्याचा फायनल लुक दाखवते। खूप सुंदरसा हा आपली जी पाण्याची बॉटल आहे ती तयार होते। त्याच्यात तुम्ही भरपूर असं काही सामान बी ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे काही कॅमेरा स्टँड असेल, काही असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात। तर बघा, आपण एक सुंदरशी पाण्याची बॉटलचं कवर तयार केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं काही सामान ठेवू शकतात किंवा तुम्ही फक्त पाण्याच्या बॉटलसाठीच वापरायची असेल तर तुम्ही पाण्याच्या बॉटलसाठीही ही छोटीशी बॅग तयार करू शकतात। तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे युजफुल वाटला तर माझ्या चॅनलवर नक्की म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर छानपैकी कमेंट करा आणि परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काय पाहिजे आहे, नक्की काय DIY पाहिजे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
तर बघा खूप सुंदरसा आपला हा पाण्याची बॉटलचं कवर तयार झालेला आहे। तर तुमच्याकडे बी असे काही यूजफुल काही कपडे असतील तर त्याचा वापर करून तुम्ही सुंदर सुंदर अशा बॉटल कवर तयार करू शकतात। तर परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।